आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती, आपली माणसे. नीट पेपर फुटी प्रकरणी साक्री येथे युवक काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने. साक्री तायब बेग मिर्झा, प्रतिनिधी. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आणि केंद्र सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात साक्री तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसच्या छात्रों की गूंज या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत हे आंदोलन छेडण्यात आले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी या प्रसंगी करण्यात आली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या अन्यायाला वाचा फोडत सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी साक्री तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर विविध रिमशा डिजिटल सेवा केंद्र का काम बहुत तेज है. अब मेरे दिमाग की बत्ती जल गई. हमारा काम भी फटाफट कर दो. मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबांना सुपूर्द करण्यात आले. ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या आंदोलनात साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष सचिन सोनवणे, माजी जीप सदस्य विश्वास बागुल, दीपक साळुंखे, दिगंबर क्षीरसागर, अल्पसंख्याक आघाडीचे युसुफ सय्यद, संदीप भोये आणि किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल जाधव यांनी सहभागी होऊन आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. युवक काँग्रेसचा आक्रमक पुढाकार. या आंदोलनाचे नेतृत्व साक्री तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर देसले, उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शहराध्यक्ष प्रज्योत देसले, प्रदेश सचिव जयंतकुमार सोनवणे आणि जिल्हा महासचिव जयेश खयरनार यांच्यासोबत प्रकाश राऊत, सुनील बहिरम, कुंदन गांगुर्डे, संदीप भोये, रितेश नांद्रे, पियुष नांद्रे यांच्यासह तालुक्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे. या क्रूर निद्रावस्थेत असलेल्या या भारत सरकारच्या गुंडशाही पोलिसांनी आपल्या लहान लहान लेकरांना अमानुषपणे अत्याचार केले. 12-15 वर्षाच्या मुलींना सुद्धा क्रूर पोलिसांनी अत्याचार केले, मारलं, त्यांना रस्त्यावर पाडलं. एवढंच नव्हे तर या देशाचा विरोधी पक्ष नेते, आमचे नेते राहुलजी गांधी हे जेव्हा आंदोलनात त्या ठिकाणी परवा गेले, पंतप्रधानाच्या दरवाजासमोर दरवाजा ठोकण्यासाठी गेले की शिक्षण मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्या, आमचा घेऊ नका. 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेले आहेत. नीट परीक्षेच्या या गैरव्यवहाराच्या पायरी 21 विद्यार्थ्यांचं बलिदान झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ राजीनामा द्या हे सांगण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना फडफडात नेलं. त्यांच्या रक्तातून रक्त वाहत होते तरी पोलिसांनी अमानुषपणे लाठ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना मारलं. त्याचा निषेध केला आणि या देशभर या गोष्टीचा निषेध होत आहे. म्हणून साक्री तालुक्यातले सगळे समविचारी आपले जे सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आंदोलनामध्ये काँग्रेसचा सगळे वंचित असतील सगळेजण या ठिकाणी सामील झालेले आहेत. आणि या निमित्ताने आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्या भावना केंद्र सरकारला पोहोचवा आणि या केंद्रीय शिक्षण मंत्रीचा तात्काळ राजीनामा घ्या. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख, मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा.